कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई, हिच्या मिन्नत वाऱ्या करण्यापेक्षा का नाही तू का नाही तिला धडा शिकव। कुणाच्या जोरावर मात करते का ताई ही? मला तर एवढा राग आलाय का नाही, मला असं वाटतंय का तिचं जावण गळच दाबावा। दुर्गे, आम्हाला पण लई राग आलाय, पण सध्या मी आमच्या डोसक्यावर बर्फाची लादी ठेवली आहे। तू पण तेच कर, जरा थंड घे, कारण आता आम्हाला मास्तरीनबाईंची गरज आहे। त्यामुळे काय बी करून त्या घरला परत आल्या पाहिजेत। ताई, अगं पण ही बया आपल्या घरात आल्यावर आपल्या डोसक्यावर मिरच वाटणार आहे बघ। मिरे वाटू दे नाही तर तांदूळ, त्या घरला आल्याच पाहिजेत। अहो बाबा, काय करताय तुम्ही? तुम्ही कशाला? बाबा, तुमचा काही दोष नाही यामध्ये। माझी चूक आहे ना बाळा। इतके दिवस तू घराच्या बाहेर आहेस, मी काय केलं? मी काहीच नाही केलं। मी वाट बघत बसलो होतो। मला वाटलं होतं अधिपती तुला परत घेऊन येईल, पण तो आला नाही, तू स्वतःहून सुद्धा आली नाहीस परत। मला वाटलं की अधिपतीनं तुला घराच्या बाहेर जायला सांगितलं म्हणून तू चिडलीस, रागवलीस त्याच्यावर। परवा तुझ्या घरी आलो होतो ना, तेव्हा तर मला प्रकर्षानं जाणवलं की तू खूप दुखावली गेलीस। कदाचित तुझ्या इगोवर आलंय सगळं। बाबा, इगो कसला? माझं प्रेम आहे अधिपतींवर। प्रेमाच्या मध्ये मी इगो नाही येऊ देणार बाबा। पण जे घडलं त्यामध्ये अधिपतींची चूक नाही आणि तुमचीही चूक नाही आहे। हे सगळं भुवनेश्वरी मॅडमने घडवून आणलंय बाबा। अक्षरा, बास झाला आता तिला धडा शिकवायला हवा आपण। खरंय तुमचं। मी एकदा आपल्या घरी परत आले की मी अधिपतींना सगळं खरं खरं सांगणारच आहे। पण अधिपतीला पटतं कुठे? त्याच्यासाठी भुवनेश्वरी तेवढी बरोबर आहे, बाकी सगळं जग चुकीचं आहे। कारण बाबा आता त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली, म्हणून एकदा त्यांच्या डोळ्यावरची पट्टी निघाली ना की त्यांनाही कळेल खरं काय आहे ते। आणि तुलाही माहितीये बाळा, ती पट्टी आपोआप नाही निघणार। ती पट्टी आपल्याला काढावी लागेल। आपण काढूया बाबा, आपण करूया काहीतरी। मग हे लवकर करायला हवं अक्षरा। हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे बाबा, पण मला त्याआधी अधिपतींना काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचंय। मला बोलायचंय त्यांच्याशी, म्हणून मी घरी येण्याचाही प्रयत्न करत होते, पण त्यांनी येऊच नाही दिलं। एवढं काय बोलायचंय अधिपतीशी? बाबा, आहे काहीतरी खूप महत्त्वाचं आहे। बाळा, इतकं महत्वाचं आहे तर मला सांग, मी त्याला निरोप देऊ का? नाही, निरोप नाही बाबा, मला त्यांना प्रत्यक्ष भेटूनच सांगायचंय। पण मला किमान कल्पना तरी दे। सांगेन बाबा, तुम्हालाही सांगेन, पण मला आधी अधिपतींना सांगायचंय। हरकत नाही, ते स्वतः बोल त्याच्याशी, पण लवकर बोल बाळा। पण ही गोष्ट माझ्या डोक्यातून लवकर जाणार नाही। संक्रांतीच्या दिवशी तुझ्याबरोबर जे झाले ना, त्या बायकांनी तुला जे हाताला धरून घराच्या बाहेर काढले, तुझ्या बाबांना धक्काबुक्की केली, हे मी विसरणार नाही अक्षरा। मला वाटतं ना, याचा जाब विचारायला हवा तिला कुणीतरी का मी विचारतो ना, मी जाऊन विचारतो तिला आत्ता जाब। माझ्या घरात माझ्या सुनेला ती घराच्या बाहेर काढते, हे नाही चालणार अक्षरा। मी विचारतो तुला जाब, मी आत्ता जातोय। बाबा थांबा, आमचा जीव आलाय अधिपती, तुमच्यावर का कळना झालंय तुम्हाला बघितलं का नाही की काळजात अशी धडधड 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 निस्तायशे हार्ड होतोय अधिपती। लई प्रेम करते मी तुमच्यावर। अधिपती, अधिपती, काय कुठे हरवलायस? काय नाही, हेच की झाल्या का फाईलीवर सह्या? हा, तेच करायला लागलोय। वहिनींचा विचार करतोयस ना? नाही, तुला कसं कळलं? भावा, यात न कळण्यासारखं काय? त्या घरी येस तर तुझ्या डोक्यात त्यांचाच विचार असणार, हे माहितीये मला। काय कशात लक्ष लागत नाही मर्दा ओंक्या, खरं सांगतो तुला। आपलं माणूस आपल्या नजरेआड झालं ना, डोसका असं भिर 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 भान भान करतोय दिवसभर। काय करतोय काय काय कळत नाही, कशात लक्ष लागत नाही, जगावंसं वाटत नाही। काय सांगू तुला, लई डेंजर। काय जगण्यात रसच नाही हो। असं करून कसं चालेल अधिपती? आता विचार कमी आणि कृती जास्त। तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण मनातली भीतीचं काय करू मी? अरे, तू विसरलास का वहिनी काय म्हणायच्या? वहिनी म्हणायच्या ना नेहमी की भीतीच्या पुढे गेल्याशिवाय आपल्याला जे हवं ते गाठता येत नाही। मोठं मोठं डायलॉग देतायचा। अरे बाबा, भीतीच्या पुढे जायचं बरोबर। मी गेलो त्यांच्याकडे वरतोंड करून म्हणले येत नाही, जा तुझं तू घरला परत युटर्न मारून म्हणल्यावर
कुठल्या भीतीच्या उडी मारून जातोस पलीकडे आता? एक सांगू का अधिपती, तुम्ही दोघांना एकमेकांशिवाय राहू शकत नाही. तुमची गाठ ब्रह्मदेवाने बांधली आहे. त्यामुळे जे काय नोटीस वगैरे आहे ना, ती जरी आली त्यामुळे तुमचं नातं नाही तुटणार याची खात्री आहे मला. मग तू कशाला एवढा घाबरतोयस? तुझ्या प्रेमावर विश्वास ठेव आणि त्यांना घरी आणायला जा. त्या तुझ्यासोबत येणार नाही असं होणारच नाही. ओंके तुला खरं सांगू काय, मला एवढं टेन्शन आलं होतं का नाही, आता तू बोललास जरा मला बरं वाटलं. एक दोन दिवस बघतो आई साहेबांचं काय म्हणणं आहे, नाहीतर मी जातो मास्तरीन बाईसनी घेऊन येतो आहे का नाही. किती दिवस झाले मरता त्यासनी बघितलं ना, मी लई मिस करतो ओंग्या. खरं सांगतो तुला, का एकदा त्यासनी भेटतोय असं झाले. आंबाबाई बघायलाच नव्ह, भेट घडवून आणा आमची, करा काय तर. यो साक्षीला आहे बघ. ये शांत आतमध्ये ये. या या समधीजण या. इथे ठेवा पटापटा. इथे ठेव. ये गताय, ये लवकर ठेव. हा आता तुम्ही समधीजण बाहेर थांबा. हा जाऊ बाहेर थांबा. ताई, तू सांगितल्यासारखं समजा आणलंय बरं का. तू एकदा बघतीस का? एक कमी आहे. काय? अगं ताई, एवढे पैसे? कमीच आहेत. त्यांनी अजून मागितले तर अजून देऊ आपण. जा आता तू. ताई, खरंच जाऊ म्या? खोटं कसं जात्यात? तसं नाही, मला वाटलं तुझा विचार बदलला असेल. मोठ्या मालकांना शब्द दिलाय आम्ही आणि तो पाळण्यासाठी आम्ही काय बी करू. आता आमचा विचार काय बदलायचा नाही. जा तू. ये आयराचं ताट घेऊन मास्तरीच्या घरला जायचं, त्यांच्या हातापाया पडायचं आणि मास्तरीला घरला परत घेऊन यायचं. कळलं का? ताई माफ कर, पण मला बोलल्याशिवाय राहवत नाही. बोलू? बोल आता पटशिरी. म्हणजे ताई बघ की, आपण तिच्यासाठी लई करायलोय ग. तिची लायकी नाही तरी मी एवढं करायलोय. असं वाटत नाही का तुला? तू ऐकलंच नव, तिनं माझा फोनवर केवढा अपमान केला आणि मी आज तिची पाय धरायला जाऊ का? अगं मला काही मान हाय का नाही? नाही, हा? तुला मान नाही. जा आता निघ. उगा बोलत बसू नगस. आज संध्याकाळपर्यंत मास्तरीण या घरात परत आली पाहिजे आम्हाला. आणि काय ग, तू अजून उभी काय आहेस? हा, जा निघ लवकर. हे बघ ताई, फक्त तुझं काम हाय म्हणून मी त्या मास्तरनीकडे चालल्या. नाहीतर मला तिचं थोबड बघायची भी इच्छा नाही बघ. दुर्गे, आज जर का तू हे काम फत्ते केलंस, मास्तरीला घरला परत घेऊन आलीस, तर तू म्हणशील ते देऊ आम्ही. आम्हाला आता इथं मास्तरीन येणं जास्त गरजेचं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.